कधी पण तुम्ही सीन अजिबात चुकवू नको. हो बघा, पूर्ण धावाधाव. या नवीन ट्रेनची अशीच लफडी असतात. रोहा आपल्या कोकण रेल्वेवरचा पहिला स्टेशन. चिपळूणचं स्पेशल वडापाव बघूया, टेस्ट करूया. नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉगच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नटरेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर आता मी आहे पनवेलला आणि कोकण रेल्वेवर चालू झालेल्या एका नवीन ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत. 10115 बांद्रा टर्मिनस ते मडगाव या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत. पनवेल ते कणकवली जवळपास 390 किलोमीटरचा असा प्रवास असणार आहे. तर खूप मजा येणार आहे. आता पाऊस पण पुन्हा चालू झाला आहे परतीचा, त्यामुळे खूप चांगली सिनरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ट्रेनची माहिती, ट्रेनचं तिकीट दर, कोणकोणत्या स्टेशनला थांबते याची सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. काल आपण परळी वैजनाथला होतो आणि या नांदेड पनवेल एक्सप्रेसने आपण आत्ता सकाळी 9 वाजता या ठिकाणी आलो आहे. तर इकडे समोर आहे पनवेल वसई मेमो 09285 पनवेल वसई. तर या ट्रेनने पुणे गेलो, लगेच तिकीट काढून पटकन गेलो, नाहीतर त्या काही ट्रेन चुकली असती. डायरेक्ट वसई असल्यामुळे काही टेन्शन नाही. तर पनवेल स्टेशनला आपली ट्रेन थोड्याच वेळात येईल. आता 9:25 झालेत, 9:55ला येईल आणि ऑन टाईम आहे. मांडवी एक्सप्रेस आज लेट आहे, जवळपास 8:30चा टाईम होता, तर 11:45 वाजेपर्यंत येईल, 2 तास लेट. दिवा रोहा पॅसेंजर जी दिव्यावरून 8:45 वाजता निघता आणि दातिवली, निळजे, तळोजे, नावडे, करंबोळी करत 9:30ला पनवेलला येतात आणि त्यानंतर पुढे सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोटणे, निडी करत रोह्याक 10:54ला निघतात. आपल्या ट्रेनचा इंडिकेटर लागलेलो असा आणि डबो असा आपलं S2 तर खूप पुढे आहे. आपण मागे असावं B3च्या आसपास असावं, आपल्याला भरपूर पुढे जायचं लागतं. फायनली आपली ट्रेन इली असा, ऑन टाईम असा, काय प्रॉब्लेम नाही आहे. सकाळी 7 वाजता बांद्रावरून निघता ते रात्री 10 वाजता मडगावला पोचता. जवळपास बांद्रा ते मडगाव यो 600 किलोमीटरचा प्रवास ही ट्रेन 15 तासात पूर्ण करता. आणि आपल्या कोकण रेल्वेचा क्रॉसिंग सोडला तर अजून एक 2-2.5 तास एक्स्ट्रा. आपला डबो असा S2. तर या ट्रेनला 8 स्लीपर, 4 जनरल, 3 थर्ड AC, 2 इकॉनॉमी AC आणि 1 सेकंड AC असे टोटल 19 डबे असतात. साईडचे जनरेटर, व्हॅन आणि पकडून. जनरल तर पूर्ण खाली आहेत. मांडवी लेट असल्यामुळे कदाचित जनरलला गर्दी होईल आणि हे LHB नवीन कोच असतात. हे नवीन ट्रेन असल्यामुळे कदाचित मकडता जनरलला एवढी गर्दी नाही. अरे असं काय लावलं नाही उलटा. बरोबर आम्ही मागे राहिलेलो, आता गोंधळ झालो. हे बघा, S3च्या जागी इलो M1 म्हणजे सगळा पूर्ण उलटा झाला. आता परत पाठीमागे जाऊ का, सगळ्यांचं गोंधळ. बघा ट्रेन लागण पण सगळे आता उलटे सुलटे जातले, कारण AC मागे होते ते पुढे पुढचे ते पाठीमागे गेले. ॲपवर बघून बरोबर मी पाठीमागे थांबलेले, पण आता चला सगळे पळापळ. हे बघा AC वाले इकडे, स्लीपरवाले तकडे, पूर्ण धावाधाव. या नवीन ट्रेनची अशीच लफडी असतात, काय करणार नाही. कसे लोक पळतात बघा. A1 6 सेकंड AC. आपण स्लीपरमध्ये घुसाय मस्त पैकी एकदा मिळात त्या डब्यात. बघा हे सेट म्हणजे अजून 8 डबे जाऊचे पुढे आपल्या बांद्रा ते मडगाव. तर ह्यो आपला डबो असा S2. चला, तुफानी पावसात सुरुवात झालेली आहे. जवळपास 3-4 दिवस भयंकर पाऊस पडता, रिटर्नचा पाऊस. मुंबईत तर पूर्ण पाणी भरलेला. नशीब आम्ही म्हणजे निघालो
ज्योतिर्लिंग यात्रा आपली सुरू होती. त्या ठिकाणी आपण परळी आणि छत्रपती संभाजीनगरला गेलेलो आणि नेमकं आमच्या तिकडे पाऊस नाही भेटलो, पण इकडे तर भयंकर पाऊस आहे. तर मंडळी या ट्रेनचं तिकीट म्हणजे बांद्रा टर्मिनल्स टू मडगाव म्हाका पनवेल टू कणकवली 327 रुपये चार्ज पडला. बाकीच्या इतर जे चार्जेस असतात म्हणजे बांद्रा टर्मिनल्स टू मडगाव IRCTCच्या वेबसाईटवर जाऊन देखील चेक करू शकतात. आणि काल मी काढलेल्या त्यावेळी मला RAC मिळालेलं तिकीट आणि आज कन्फर्म झाला. साईड अपर सीट मिळाली आहे आणि डबे पण चांगले असतात, नवीनच असतात LHB कोच. गर्दी जनरलला नव्हती, पण स्लीपरचे डबे आहेत ते सगळे सीट बाय सीट पूर्ण फुल असतात, असे ओव्हर क्राऊडेड नाही ट्रेन. 10 मिनटं लेट आपली ट्रेन निघाली असा पनवेलवरून. पाऊस भयंकर पडता, पुढचा प्रवास कसं होता काय माहिती. मांडवी तर 2 तास लेट झाले. इतर ट्रेनचं स्टेटस पण आता थोड्या वेळानं बघेन. मोबाईलची बॅटरी जरा डाऊन झाली कारण कालपासून पूर्ण आपण प्रवासच करतो रेल्वेचा. काल रात्री आपण 9 वाजता परळी वैजनाथवरून बसलेलो, ते सकाळी आपण 9 वाजता पनवेलला पोचलो आणि इकडून आता परत बांद्रा टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेसने आपण आता कणकवलीपर्यंत जातो. नागपूर मडगाव स्पेशल डबल ट्रेन क्रॉस होता रोह्याच्या अलीकडे. पनवेलनंतरचो पहिलो ऑफिशियल हॉल्ट रोहा. 11:15ची वेळ होती, 11:25ला येली, 10 मिनटं लेट. आणि रोहा आपल्या कोकण रेल्वेवरचा पहिला स्टेशन. तर इकडे जर आता मी नाश्ता करून घेते कारण सकाळपासून काही खाल्लंही नाही. 5 मिनटाचा हॉल्ट असा इकडे घुसतात वडापाववाले आणि पाणी बॉटलवाले. जस्ट आपण रोहा क्रॉस केला आणि आता आपल्या ट्रेनचा पुढचा क्रॉसिंग बघा. हे सगळे येणारे ट्रेन असतात, जवळपास 10 ट्रेन असतात कणकवलीपर्यंत आपल्या क्रॉसिंगला भेटतले. आता कोणत्या ट्रेनला क्रॉसिंगला थांबता आणि कोणत्या एका आपली ट्रेन पुढे जातात हा बघूचा लागत. ही ट्रेन चालू होऊन जरा चांगला झाला कारण जनशताब्दी दिवा आणि मांडवीनंतर ही एक ट्रेन असा दिवसाची सुटणारी जी संध्याकाळपर्यंत आपल्या कोकणात पोचतात. बुधवार आणि शुक्रवार अशा या 2 दिवशी ट्रेन असा आठवड्यातून. आणि मडगाववरून जर तुम्ही बघू गेलात तर मंगळवार आणि शुक्रवार, मंगळवार आणि गुरुवार अशा 2 दिवशी ही ट्रेन असा. या ट्रेनचे हॉल्ट पनवेलनंतर वीर, रोहा वीर, त्याच्यानंतर डायरेक्ट चिपळूणला थांबतात. चिपळूणनंतर रत्नागिरीनंतर कणकवली, सावंतवाडी आणि थिवीम करमाळी असून नंतर मग मडगावला पोचता. एक जरा थोडासा वाईट वाटतं की खेड, त्याच्यानंतर संगमेश्वर, सावर्डा, नंतर आपला राजापूर ही अजून काही महत्त्वाचे स्टेशन असतात. तर या ठिकाणी एका हॉल्ट नाही, तर ते हॉल्ट जर एका देऊ हवे तर अजून जास्त कोकणी प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतील. क्रॉसिंग तर काही लागला नाही इकडे कारण ट्रेन काहीची पास झाली नाही, पण कशात थांबवल्याने काय कळलं नाही. कारण पनवेलवरून निघाल्यापासून कासू, पेन, नागोठणे या बहुतेक स्टेशनवर गाडी थांबली. तिकडे डबल ट्रॅक असेल पण का थांबवल्याने का कळत नाही कारण तिकडे मग वाटतं रोहा पॅसेंजर पुढे चलत होती त्याच्यामुळे तिकडनं मागे थांबवले नाही असं. पण इकडे पुढे खायची ट्रेन चालता काय कळत नाही कारण मी होतं आहे 9 वाजल्यापासून तर त्याच्या आधी अर्धा तास आधी खायची ट्रेन पास नाही झालेली कारण मांडवी पास होणार होती तर ती 2 तास लेट असा. आपला स्टेशन कोलाड आता क्रॉस करतो. भारी स्टेशन वाटतं म्हणजे बाजूबाजू डोंगर, हे एक नंबर. इंदापूरला इलो आणि मगाशी आता पाठीमागे जे पिलर्सचं काम चालू होतं तो मला वाटतं इंदापूर बायपास असतो. तर काम भरपूर दिवसापासून किंवा महिन्यापासून बंद असं वाटतं. इकडे पण मध्येच लागली आहे मालगाडी, काय कळत नाही एवढं कशात थांबत चाललो होतो. क्रॉसिंगला नाही थांबली, इकडे पुढे मला वाटतं काम सुरू आहे त्याच्यामुळे स्लो केलेली गाडी, हॉल्ट नाही घेतली. इकडे काहीतरी काम सुरू आहे ट्रॅकचं. हे बघा, हे बायपास मला वाटतं इकडे जॉईन होतो, इकडे पण पिलर्स करून ठेवलेले आहेत. पण भरपूर महिन्यांपासून काम इकडे बंदच असतात आणि या ठिकाणी काम सुरू असल्यामुळे ट्रॅकवर ट्रेन आपली स्लो केलेली. इंदापूरनंतर सुरू असा ह्या माणगाव बायपासचा काम. इकडे पण सेम जैसे ते परिस्थिती, हे सगळे पिलर्स गर्डर्स
सगळे खूप महिन्यापासून काम चालू असा अजूनपर्यंत सुरूच नाही झालेलं. खूप महिन्यापासून काम बंद असा अजून सुरूच नाही झाला. आणि आपण पोचलो आता इकडे माणगावला. प्रत्येक स्टेशनवर इकडे मालगाडी उभी असत, कधी निघतलेत काय माहिती. आत्तापर्यंत आपण 4-5 स्टेशन क्रॉस केले नाही, सगळ्या स्टेशनच्या मध्ये मालगाडी उभी असेल. माणगाव सिटी, तर माणगावला इकडे हॉल्ट नाही या ट्रेनचं. ॲक्च्युली माणगावला पण एक हॉल्ट होतो, कारण माणगाव त्याच्यानंतर खेड, चिपळूण नंतर येताना संगमेश्वर, सावर्डा, राजापूर, विलवडे हे जरा मेजर स्टेशन असतात. तर तिकडे यांनी या ट्रेनचं हॉल्ट ठेवलेलं नाही. रोहानंतर सेकंड ऑफिशियल हॉल्ट वीर, तर 2 मिनटाचं हॉल्ट असं इकडे. आणि भरपूर माणसं उतरली अगदी रिझर्वेशनच्या डब्यातून पण आणि इकडे मागे जनरलच्या डब्यातून पण. वीर स्टेशनवरून आपण निघालो लगेच 2 मिनटातच इकडे हॉल्ट होतो आणि 12चा ऑफिशियल टाईम होतो, पण पोचली अर्धा तास लेट. आता ह्याच्या पुढे आपण लेटच होतो, कारण पुढे क्रॉसिंग देखील असत. मगाशी मंगला एक्सप्रेस क्रॉस झाली, अजून 10 ट्रेन आपल्या क्रॉस होणार आहेत कणकवलीत पोचेपर्यंत. वीर स्टेशन छोटासा स्टेशन आहे, पण खूप माणसं उतरली. मंडळी, कोकण रेल्वेवर प्रवास करताना आपल्या खूप सारी अशी सिनरी बघू मिळतात. मस्तपैकी डोंगर, त्याच्यानंतर नदी, ब्रिज, बोगदे, खूप भारी वाटतं बघू का. पावसाळ्यात तर प्रवास करू की एक नंबर. पण आता वीर स्टेशन आणि सापेवामने स्टेशन ह्याच्यामध्ये जो एक स्पॉट आहे ना, तर तो तुम्ही मिस करू शकत नाही. एक ब्रिज असा आणि त्याच्यानंतर साईडने असं ते घर खूप भारी. आणि तो सीन बघूसाठी खास मी आता डोअरला येऊन पुन्हा एकदा उभं राहिलो. यो बाजूतून जाता येऊ आपलं मुंबई गोवा हायवे. हा, मुंबई गोवा हायवेचं क्रॉसिंग पण बघू मजा येतात. मंडळी, ह्यो कधी पण तुम्ही सीन अजिबात चुकवू नको. ह्यो बघा, खूप भारी. वीर स्टेशनच्या नंतर मुंबईवरून येताना वीर स्टेशनच्या नंतर आणि गावावरून येताना सापेवामने स्टेशनच्या नंतर एक नंबर वाटतं अगदी. आणि सगळेच्या सगळी घरं आहेत ना ती असत कौलारू, त्यामुळे तर बघूकच भारी वाटतं. नदी आणि बाजूसून डोंगर आणि आपण या कोकण रेल्वेवरून प्रवास करतो. तर आता आपलं नेक्स्ट हॉल्ट असा चिपळूण, तर तोपर्यंत आपण मस्तपैकी सीटवर आराम करतो. खेडला देखील हॉल्ट नाही आहे या ट्रेनचं, त्याच्यामुळे आता भरपूर वेळ जातो. जवळपास 1.5 ते 2 तासानंतर कदाचित चिपळूण येत, कारण इथून खेड असा 1 तास आणि नंतर त्याच्या पुढे 1 तास चिपळूण. तर आपण आता मस्तपैकी सीटवर जाऊन बसाया. दोन 10 झाले आहेत आणि आपण पोचलो चिपळूणला. वीरनंतर डायरेक्ट चिपळूण हॉल्ट असा, तर मध्ये माणगाव, त्याच्यानंतर खेड वगैरे कोणते हॉल्ट नाही आहेत. 1:30चा टायमिंग होतो, अर्धा तास लेट झाली आहे. क्रॉसिंगला मध्ये 1-2 ट्रेन क्रॉस झाले, पण त्यासाठी ही ट्रेन काही थांबली नाही. चला आता काहीतरी खाऊन घ्यावे. चिपळूणचं स्पेशल वडापाव, चिपळूणचं स्पेशल वडापाव बघूया, टेस्ट करूया कसं हा. तो लुकिंगला तर चांगलं दिसतं, गरम पण असं. सावर्डा स्टेशनला इलो आणि मग वाटतं इकडे क्रॉसिंग असा, तर मग अशी नेट ऑफ होता त्याच्यामुळे कळला नाही की कोणत्या ट्रेनचा क्रॉसिंग आहे. आणि इकडे भरपूर पॅसेंजर पण उभे असतात, त्यामुळे कोणते तरी ट्रेन येतात समोरून. सावर्ड्यात आपण थांबलो आणि समोरनं येता आपली दिवा पॅसेंजर.
तर सावडा स्टेशनला हॉट त्यामुळे म्हाका वाटलेला जरा की कुठली तरी पॅसेंजर ट्रेनच येता. आरवली स्टेशनला येलो. खूप भारी असं स्टेशन असा, एकदम हाफ राऊंड शेपमध्ये. म्हाका वाटलेला त्या ट्रॅकवर ट्रेन लावते तर मस्त शूट करूक मिळत, तरी पण भारी वाटतं. उक्षी स्टेशन येला आणि या ठिकाणी पण म्हाका क्रॉसिंग असा. तर याच्यामध्ये एक मजा येते की बोगद्यात अर्धी गाडी थांबता, बाकीची गाडी स्टेशनला. थोडी भारी वाटतं. मेंगलोर उधना जंक्शन. तर ही ट्रेन आपल्या क्रॉस होता. उधना एक्सप्रेस क्रॉस झाल्यानंतर आपण पण निघालो आता उक्षी रेल्वे स्टेशनवरून. तर उक्षीनंतर भोके आणि रत्नागिरीमध्ये असा रानपाट धबधबो. खूप सुंदर धबधबो असा, भारी. ही पण स्टेशनं भारी असतात, अगदी पूर्ण डोंगरात पुरून ही स्टेशन बनवलेली आहेत. तशी फक्त दिवा ट्रेन थांबायची, पण आता ती पण थांबत नाही. बाकी सगळे ट्रेन इकडे क्रॉसिंगसाठी शक्यतो जास्तीत जास्त उक्षी आणि भोकेत थांबतात ट्रेन. रत्नागिरी 4:30ची वेळ होती. 1.25 तास लेट, कारण येताना पण भरपूर क्रॉसिंग मिळाली. अगदी बहुतेक ट्रेनला, म्हणजे सगळ्याच ट्रेनला थांबायचा लागला. चिपळूण ते रत्नागिरी प्रवास लय स्लो झाला. चिपळूणच्या आधी 20 मिनिटाच लेट होती ट्रेन. रत्नागिरी गेपर्यंत तर 1.25 तास लेट झाली. होय होय. जनशताब्दी एक्सप्रेस क्रॉसिंग. तर आपल्या इकडे निवसरला क्रॉसिंग होता. आपली ट्रेन ऑलमोस्ट लेट झाली. असं प्रत्येक स्टेशनवर थांबता. इकडे जनशताब्दी एक्सप्रेस गेली आणि इकडे असा भावनगर कोचिवल्ली एक्सप्रेस. तर ही पण या ठिकाणी थांबलेली असा. 3 ट्रेन एकाच ट्रॅकवर, एकाच स्टेशनला. सॉरी, आपली ट्रेन आता इकडून निघाली आहे. तर याच्या पुढचं स्टेशन आडवली असा, आणि आडवलीत आपल्या क्रॉसिंगला आपल्याला तेजस एक्सप्रेस. तर जनशताब्दीच्या मागून ती असा, त्यामुळे पुढच्या स्टेशनला पण क्रॉसिंग फिक्स. आडवली स्टेशन आणि आपला शेवटचा क्रॉसिंग तेजस एक्सप्रेस. तर ती पहिली इल्यामुळे या ठिकाणी क्रॉसिंगला थांबलेली असा. त्याच्यानंतर मागून येणारे कुठली ट्रेन नाही. आपल्या पुढे चालता दिवा पॅसेंजर. म्हणजे मालगाडी वगैरे कोणती काही आयडिया नाही. आणि हा आता आपल्या शेवटचा क्रॉसिंग. याच्यानंतर डायरेक्ट आता आपलं हॉल्ट असा कणकवली. विलवडे स्टेशनवर गाडी थांबतात. कशा काय कळत नाही कारण ॲपवर तर ह्याच्या मागे कोणती ट्रेन दाखवत नव्हती. जर काही ग्लिच असतात ॲपचं काय आयडिया नाही, किंवा मालगाडी वगैरेचे स्टेटस दाखवत नाही विलवडे म्हणजे या ट्रॅकवर. कोकण रेल्वेच्या क्वचित मालगाडी दाखवतात. आता बघूया समजात समोरून कोणती गाडी येतात ती. तर हे बघा, ही आपली ट्रेन असा. त्याच्या पुढे आपल्या पुढे चालता दिवा पॅसेंजर. कदाचित तिच्यामुळेच आपल्या ट्रेनला स्लो केल्याने असतात, कारण पुढच्या स्टेशनला असा ती. आणि बाकी आता या मधल्या पट्ट्यात एकही ट्रेन नाही. ही एक ट्रेन असा जी आता सावंतवाडीच्या आसपास असा. महाराष्ट्र स्प्लेंडर काहीतरी हा CSMT एक्सप्रेस. कुठली हा ट्रेन काय आयडिया नाही. तर आपल्या ट्रेनला स्लो केल्याने होता आणि आता परत ग्रीन सिग्नल दिल्याने, त्यामुळे चला पुन्हा एकदा आपण आता रूटला लागलो.
खचिर्णेमध्ये क्रॉसिंग लागला आणि आता आपल्या जी ट्रेन क्रॉस होता ती असा आपल्या भारतातील प्रीमियम ट्रेन सगळ्यात ज्याचं तिकीट सगळ्यात महाग असा डेक्कन ओडिसी ती ट्रेन आपल्या क्रॉस होता. ही क्वचितच आपल्या कोकण रेल्वे रूटवरून जाता आणि जगभरातले पर्यटक असतात ते या ट्रेनने ट्रॅव्हल करतात. खूप महाग असं तिकीट आणि पूर्ण आपल्या भारताचा कल्चर या ट्रेनच्या मार्फत दाखवलं जातं. डेक्कन ओडिसी चला आपला प्रवास इकडे संपता. नांदगावला क्रॉसिंग लागला. कधी कधी क्रॉसिंग लागला तर जरा चांगला वाटता कारण कणकवलीतून माका परत रिटर्न शिरगावात येऊचा लागला असता तर नांदगावात इकडनं बरा जवळ असा शिरगाव आणि टू व्हीलर पण असा इकडे त्यामुळे कामच झालं आपला. तर मंडळी हे व्लॉग आता मी इकडेच एंड करतो आहे. बाकी व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. वा मस्त प्रवास झाला. फक्त एक गोष्ट की ही ट्रेन जरा डेलीची करू कवी जी आठवड्यातून 2 दिवसच असा आणि इकडे सगळे पॅसेंजर असं ते तुतारी एक्सप्रेसचे असत जी समोरून येतात.